भाजपच्या मित्रपक्षांची सोमवारी बैठक होणार आहे। रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतानाच मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्याने ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या मुक्तगिरी या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीला विनायक मेटे, सदाभाऊ खोत हेही उपस्थित राहणार आहेत। ही बैठक नेमकी कशासाठी यावर महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत विरजे यांनी। भाजपचे मित्रपक्ष नाराज आहेत। रामदास आठवलेंनी आपली नाराजी उघडपणे पत्रकारांपुढे मांडलेली आहे। माधव जानकर साहेब आहेत आमच्याबरोबर। नाराज आहात तुम्ही मित्रपक्ष, कारण तुम्हाला फॉर्म्युलामध्ये कुठे तुम्ही बसत नाहीयेत। उद्या आमचे त्याच्यावर मीटिंग आहे। उद्या रामदासजी आठवले साहेब, मेटे साहेब, सदाभाऊ खोत आणि मी माझ्या बंगल्या उद्या चहा पाण्याचा प्रोग्राम आहे आणि एकत्रित तिथं आठवले साहेब आणि आम्ही ती भूमिका मी सुद्धा तिथं विशद करू, विशेष म्हणजे। आणि त्या माध्यमातून परंतु एक आहे की मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की ह्या मित्रपक्षांना आम्ही धरून वाटप झाल्यानंतरच आम्ही बाकीच्या जागा शिवसेनेला हे करण्याचा प्रयत्न करू, असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे ह्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि आम्हाला ते घेतील विश्वासात, काय प्रॉब्लेम। आठवलेंनी आपली नाराजी उघडपणे मांडलेली आहे, कारण जागाच कुठेतरी सोडली नाही आहे। शिवसेना आणि भाजपने आपला फॉर्म्युला तयार करून घेतला, ते जाहीर केला, पण कुठेतरी मित्रपक्ष जो भाजपबरोबरचा नेहमी असणारा मित्रपक्ष कुठेच दिसत नाहीये। ही नाराजी कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मांडणार आहे? मुख्यमंत्री म्हणतायत ह्या सगळ्या गोष्टी। मुख्यमंत्री महोदयांनी प्रेसमध्ये सांगितलंच आहे की मित्रपक्षांना मी नाराज करणार नाही। त्यामुळे उद्याच्या मीटिंगमध्ये आमची चर्चा होईल आणि राष्ट्रीय समाज पक्ष, RPI, शिवसंग्राम आणि रयत संघटना यांना न्याय डेफिनेटली मिळेल असा मला विश्वास आहे। पण फॉर्म्युलामध्ये तुम्ही काय मागणी करताय? मागणी काय? आमचे राष्ट्रीय समाज पक्षाला कमीत कमी उमेदवार मिळाले पाहिजे, म्हणजे आमच्या रासपाला स्वतंत्र अस्तित्व ठेवून आमच्या सिंबॉलवर लढण्यासाठी लोकसभेच्या विधानसभेच्या जागा मिळायला पाहिजे, आमचं अस्तित्व ठेवून एवढी भूमिका आमची असणार आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे। आणि मला माहीत आहे की ही मागणी जी आमची काय हवाई सभा नसणार आहे। आम्ही वस्तुस्थितीला धरून असू, 1 किंवा 2 जागा राष्ट्रीय समाज पक्ष मागेल, 1 किंवा 2 RPI मागतील आणि अशा ह्यातनं आमचा त्यातला मार्ग निघून जाईल असं। शिवसेना तयार नाही आहे मित्रपक्षांची जबाबदारी घ्यायला? घेतील, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। त्यामुळे एकत्र बसून आपण, शेवटी कसं आहे, घरातलं जर भाऊभावाचं असेल तर आम्हाला त्यांच्या विरोधात बसून एकत्र काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। एकत्रित बसून सरकार निर्णय घेईल, मुख्यमंत्री निर्णय घेतील अशा पद्धतीचं माधव जानकर सांगतात। पण शिवसेना ही सगळी जबाबदारी घेण्यास तयार नाही आहे, त्यामुळे मित्रपक्षांचा तिढा मात्र कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह हेमंत विरजे, TV9 मराठी, मुंबई।